वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. आज ते त्यांनी ठरवले आहे. इथले वंचित हिंदू राष्ट्राचे नागरिक आहेत का? मनुस्मृतीच्या व्याख्येमध्ये कोण नागरिक आहे ते ठरलेलं आहे. तेव्हा तुमच्या मताचा अधिकार राहणार आहे का, हा प्रश्न आहे. म्हणून 2024चं मिशन आमच्यासाठी, जर त्याच्यासाठी हिंदू राष्ट्र असेल तर आमच्यासाठी संविधानावर आधारलेलं राष्ट्र हेच आमचं ध्येय असलं पाहिजे, हेच मिशन असलं पाहिजे. आणि त्या मिशनच्या व्यतिरिक्त आम्हाला वेगळा विचार करून जमणार नाही. मग मी जर म्हणायला बघितलं नाही माझ्या मनात काम आहे, मी माझं काम स्वतःच जर कार्यकर्ता म्हणून पाहणार असो पद घेऊन, मी माझ्या कामाच्या पलीकडे दुसरं पाहणार नसेल तर 2024च्या नंतर तुम्ही विसरून जायचं वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष किंवा इतर जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष किंवा मोदीचा तोंडापुरता नावापुरता विरोध करणारे जे कुणी आहेत त्यांनी समजून चालायचं की तुमचं अस्तित्व संपलं, नवं संविधान लागू झालं आणि तुमचा मताचा अधिकार तर जाणारच आहे. तुमच्या जमिनीचं काय होणार आहे, तुमच्या घराखालच्या जागेचं काय होणार आहे, तुमच्या नोकऱ्यांचं काय होणार आहे, तुमच्या रोजगाराचं काय होणार आहे, तुमच्या आरोग्याचं काय होणार आहे, तुमच्या गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं काय होणार आहे, आणि तुमच्या जन्माच्या मृत्यूच्या नोंदीपासूनची दखल ग्रामपंचायतीची ते ग्रामपंचायतीची सुद्धा रचना काय असणार आहे याचा कानपत्ता आम्हाला आज लागणार नाही. परंतु अंदाज हाच आहे की मनुस्मृती नावाच्या व्यवस्थेमध्ये जी समाज व्यवस्था बांधलेली आहे त्या समाज व्यवस्थेच्या रचनेमध्ये आम्ही नक्कीच पुन्हा टाच खाली जाणार नाही. त्यांनी टाच तयार केलेली आणि आम्ही त्याच्या खाली मान घालायला उत्सुक आहोत. अशा अवस्थेमध्ये देशातलं आणि राज्यातलं राजकारण चाललेलं आहे. तर जागेच्या वाटपा करतात भांडाभांड चालू महाविकास आघाडीची. बाळासाहेब सांगतायत की जागेच्या वाटपावरती तुम्ही अडून बसू नका. आज मोदीचा टांगापट्टी करणं ही प्राथमिक जबाबदारी, मोदी हटवणं ही प्राथमिक जबाबदारी आहे. आणि त्या प्राथमिक जबाबदारीला पाहता इंडिया आघाडी नावाचं जे काही चांगलं संघटन उभं केलेलं आहे त्या संघटन म्हणून राज्यामध्ये विचार करा आणि तातडीनं भूमिका घ्या. आम्ही तयार आहोत तुमच्यासोबत लढायला. पण त्यांनी सुद्धा मनुस्मृतीच्या अजेंड्याप्रमाणे वर्षानुवर्ष काम केल्यामुळं त्यांना सुद्धा जाणवत नाहीये. गुलामीची जाणीव करून द्यायचं शिक्षण बाबासाहेबांनी आम्हाला दिलं. त्यांच्याकडे नाही ते जन्माला आले, त्यांच्याकडे नाही पैदा झाले. छत्रपतींचं नाव घेत असले तरी छत्रपती बनवता गौरव करणं वेगळं आणि स्वतःला छत्रपती म्हणून मानून चालणं वेगळं. म्हणून स्वतःला छत्रपती जेव्हा मानायला लागतो तेव्हा समजून चालायचं की छत्रपतीला सुद्धा संपवण्याकरता मनुस्मृतीची एक राजकीय बैठक कार्यान्वित आहे. नाहीतर शिवाजी महाराजांचे वंशज बीजेपीत गेले नसते. हे वास्तव आहे. आणि हे वास्तवाच्या पलीकडे जर विचार करायला लागलो तर आमचं कठीण आहे. आमचं तर कठीणच आहे. ते सुद्धा तिकडे पळालेले. जगन भुजबळ तिकडे का, कोण तिकडे जायचं राहिलेलं आहे. तिकडे जे जायचे राहिलेले ते फार मोठ्यावर मोजणे इतके आणि तेवढेच काय असतील तर ते प्रामाणिक आहेत आणि तेवढेच काय असतील ते त्याच्या स्वतःच्या पक्षाशी निष्ठा राखलेले आहेत. काँग्रेस नावाचा पक्ष महाराष्ट्रात संपलेला आहे. फक्त बोलवण्याची वाट बघायला लागलेला अशोक चव्हाण असो, पृथ्वीराज चव्हाण असो, जे कोणी राहिलेले ते फक्त वाट बघतायत. बाळासाहेब थोरातला जायची गरज नाही, त्याचा गड पक्का आहे. की जर डळमळीत झालं तर ते सुद्धा विचारला म्हणतील मला कधी बोलवतोस, मी यायला तयार, ते बी जायला तयार आहे. प्रश्न हा आहे की बीजेपी नावाचं जे काही पुन्हा भीमा कोरेगाव नावाचं प्रकरण 1818 ला घडलं, आम्हाला पुन्हा ती परिस्थिती येऊ नये म्हणून असलेलं संविधान टिकवणं आणि पुन्हा आमचं मताच्या अधिकारापासून तर सगळ्या जगण्याच्या अधिकाराच्या पर्यंतची असलेली सगळी बाबासाहेबांनी तयार केलेली यंत्रणा टिकवणं ही सगळी ही आत्मचिंतनाची बाब आहे. म्हणून जी काही आपल्याला तयारी करावी लागणार आहे ती फक्त आताच्या पूर्तीत करू नये. इथून डोक्यात तेच ठेवून गेलं पाहिजे की आपल्याला झोपताना सुद्धा आणि उठताना सुद्धा आम्हाला मताचं समीकरण जोडण्याचं काम करावं लागणार आहे. माझ्या आजूबाजूचं, माझ्या गावातलं आणि माझ्या परिसरातलं ते मत जोडणं हे माझं काम आहे. भाऊ तुला मोदी हरवायचा एवढं डोक्यात ठेव.
आणि इथं बाळासाहेब आंबेडकर नावाचं नेतृत्व उभं राहिलं तर नक्कीच बाळासाहेब येणार ही 100% आपण गॅरंटी घेऊन उतरत असलो तरी ते लीड नाही येतील त्याची तयारी आपल्याला करावी लागेल. कारण हे संविधानाचं अंतिमतः संविधान बचावासाठी लढणारं शेवटचं नेतृत्व आहे. दुसरे कितीही बाता मारत असले तरी त्यांना गरज नाही संविधान बचावाची. कोणते बोलतील, सत्ता येण्याकरता बोलतील, तुम्हाला गोळा करण्याकरता बोलतील, पण संविधानाची गरज नाही राहिलेली त्यांना. बांधावरून माणसं हाकणाऱ्यांचं काय आपण कारकीर्द देणं लागत नाही. कारण शेतात राहणारा आमची आई आमचा बाप असतोय, आंगणारा आमची आई आमचा बाप असतोय. कडक टोपी घालून माथावरून फिरणं आणि शेतकरी म्हणून घेणं हे कोणी लक्ष नाही. म्हणून आपण आज या शिर्डीच्या ठिकाणी बसलोय आणि हे केंद्र आहे या साखर सम्राटांच्या पाट्यातलं. आणि इथं येऊन आपण जी दारकाळी फोडतोय हे सोपं नव्हतं या जिल्ह्यामध्ये. हे सहज शक्य नव्हतं या जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यामध्ये हे शक्य व्हायला सुरुवात झालेली, त्याच्यामुळे जी सुरुवात झालेली एवढ्या मोठ्या संख्येनं आपण संघटित होतोय. दारकाळी आपण फोडलेले, ज्यांना घाम फुटलेला आहे. तर गेल्या विधानसभेला विशाल भैया डिफेन्सच्या विरोधात निवडणूक लढवून जी काही मतं मिळाली, लढाई लढलं